विठ्ठल विठ्ठल हे 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 विठ्ठल 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 वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्यामनाथ सद्गुरुदास महाराज हे हे विठ्ठल विठ्ठल गोपाल श्री कृष्ण भगवान की जय मैं भूली घर जाने बाट भूले घर जाने बाट मैं भूले घर जाने बाट भूले घर जाने बाट गोरस बेचने आए हार गोरस बेचने आए हार गोरस बेचन आए हार गोरस बेचन आए हार गोरस बेचन आए हार गोरस बेचन आए हार मैं भूले घर जाने बाट भूले घर जाने मैं भूले घर जाने बाट भूले घर जाने गोरस बेचने आए हाट गोरस बेचने आए हाट गोरस बेचन आए हार गोरस बेचन आए हार गोरस बेचन आए हार गोरस बेचन आए हार नारे मनमोहन लाल नारे मनमोहन नारे मनमोहन लाल नारे मनमोहन सबे बिसरो देखे गोपाल सबे बिसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल नारे मनमोहन लाल नारे मनमोहन नारे मनमोहन लाल नारे मनमोहन सबे बिसरो देखे गोपाल सबे बिसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल सबे विसरो देखे गोपाल सबे विसरो देखे मैं भूली घर जाने बाट गोरस बेचने आए हाट कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल हूँ तो थकीत भई रे तुका हूँ तो थकीत भई रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठल हरे विठ्ठल 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 यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ति विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबा राय आपल्या अभंगातून गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मानी गवळणीचा संपर्क झाल्यावर परिणाम काय होतो ते या अभंगामध्ये सांगितलेले। आज या पुण्यक्षेत्रामध्ये पुन्हा तुमच्या नशिबाला केशव उखळीकर काल्याला, कारण तुमच्या दादांचं
धर्मराज, आता यतो धर्मस्ततो जयः. जिथं धर्म असतो तिथं विजय असतो. आणि धर्माचं पालन केलं, धर्मो रक्षति रक्षितः. तुम्ही धर्माचं पालन केलं की धर्म तुम्हाला संकटामध्ये सांभाळतो. म्हणून धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा मला वाटतं हे 9वं वर्ष आहे ना, किती 11 माझ्या कीर्तनाचं. बरं आहे मग करा. हां, कारण दिवसाची 11 भूक लागल्यावर तोंड वाजतंय आणि रात्रीची 11 झोप आल्यावर जांभळी देते. पण तसं काही काळजी करू नका, तुम्हाला त्रास देणार नाही. कारण प्रतिवर्षी आपण बघतो असं भादव्याचं ऊन तापतं महाराज. आणि मंडप नव्हता त्यावेळेस माणसं उन्हात बसत होते. माणसाची जितकी जितकी व्यवस्था करा तितके माणसं आळशी होते. आता एवढा द्रष्ट लागण्यासारखा समाज जमलाय. काल यावेळेस दादा वरपुडकर साहेबानं संतपूजन ठेवलं होतं. त्या पूर्ण परिसरातले 200 म्हणजे 100 वय झालेले महाराज. आणि तिथं पहिलं संतपूजन केलं पोखरणीला नरसिंह मंदिरामध्ये, जागृत देवस्थान. त्याच्यानंतर त्यांनी यशवाडीला भगवान बजरंग बलीच्या दरबारामध्ये पुन्हा संतपूजन केलं. मी म्हणलं दरवेळेसच मी कशाला, माझं पोट भरलंय ना. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15-16 महाराज उखळीचे. आणि तेही असं नाही, पंढरपूरला मठ, आळंदीला मठ, देहूला दिंडी, पैठणला दिंडी, त्र्यंबकेश्वरला दिंडी. माऊलीच्या सोहळ्यामध्ये रथाच्या मागं 4था आणि 5वा 2 दिंड्या उखळी करायच्या. 15-16 कीर्तनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, गायनाचार्य, वादनाचार्य. पण वैदाचे लेकरं गंडमाळेनं मरतात ना, तसं आमच्या उखळीचं पूर्वजांचं, केदारी महाराजांचं मंदिर आमच्या पूर्वजांचं. माझी त्याच्यामध्ये 8वी पिढी आहे कीर्तनकाराची. वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, पंजोबा कीर्तनकार. काय असेल ते असेल दादा, देव आम्हाला दुसरीकडं कशातच यश येत नाही. मी शेती केली, दुसऱ्याच्या शेतात 36 पोते भुईमुग पेरला, अर्धा त्यांनी दिला नाही. म्हशी सांभाळल्या. त्या काळामध्ये 2 रुपये लिटर दूध होतं, त्यावेळेस 100 लिटर दूध म्हशीकडं माझ्या. आणि सोसायटीला दूध देत असताना सगळ्याच्या देखत महाराज कधीही आपला गुन्हा जगासमोर सांगत जाओ, देवासमोर सांगत जाओ. घडल्या दोषांचा दिला परिहार. माणसं गुन्हा झाकून ठेवतात आणि चांगलं लोकाला सांगतात. माणसं चांगल्याचं कौतुक केलं की पुण्य त्यांच्याकडे जाते आणि पाप आपल्याकडे राहते. म्हणून आपले दोष प्रगट करा. लोकांनी त्याची निंदा केली की आपल्या दोषाचं पाप त्यांच्याकडे जातं. येती निंदकापाशी अशेषही पापे. म्हणून निंदा कोणाची, समोर जरी वाईट दिसला, आता काही दिसत नाहीत का जगामध्ये? कोरोनाच्या काळामध्ये महाराज दिंड्या बंद झाल्या, मंदिरं बंद झाली, पालख्या बंद झाल्या, भागवत बंद झाले, सप्ते बंद झाले, विना पहारे महाराज दर्शन बंद झाले. मुसलमानाच्या आणि इंग्रजाच्या काळात झालं नाही ते कोरोनानं केलं. माणसं 4 उभे राहिले. महाराज
काल ताप आली ना आज मेलं की हो, आमच्या देखत मेलं. असे माणसं रडून सांगायचे. 4 माणसं जवळ बसले न झाला, एकानं फक्त असं करा, पळा कोरोना झालाय, आपल्याला होईल, लागू बाई लागू, स्वतः घराला लागू नको म्हणून घाबरून जायचे. माझ्या घरात 22 दिवसामध्ये माझे 6 नातेवाईक तडपडून मेले. सगळे म्हणले दादा तुमच्या घरात. मी म्हणलं न्या त्याला, मला नका बोलू. महाराज माणसं म्हणतात ना, जगराहाटी मरणादारी तोरणादारी जावं. कोणी मेल्यावर त्याला सुखदुःखामध्ये जावं आणि कुणाचं लग्न असल्यावर जावं. पण आई मी दोन्ही ठिकाणी जात नाही. मरणाची भीती वाटते म्हणून मसणवाट्यात जात नाही. बिमार माणसाला मड बघायला सुद्धा जात नाही, मी घाबरतो. हा एकुलता एक जीव आहे. आणि कोणाच्या लग्नात मला आहेर असल्यावर सुद्धा जात नाही. आहेर जरी असला तरी जात नाही. का? माझ्या मागून त्याचं झालं. दिसायला डावा नाही, कमाईला कमी नाही, ओळखी पाळखी कमी नाही. आळंदीच्या संस्थेमध्ये परंपरेनं शिकलेल्या मराठवाड्यामध्ये 84 वर्ष मराठवाड्याला विश्वस्तपद नव्हतं आळंदीच्या जोग महाराज संस्थेचं. दांडेकर मामांचा वशिला असल्यामुळं, आणि तुम्हाला माहीत नाही नवीन प्रमाण, ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नसे वशिला त्याचा बाप फाशीला. वशिला होता महाराज, विश्वस्तही झालो, अध्यक्षही झालो. सगळे म्हणायचे गाथा ज्ञानेश्वरी पाठ, जन्मचे जन्म परमार्थामध्ये गेले. आणि या केशवलाच अध्यक्ष केलं कुरेकर बाबाने. लोक म्हणले त्याचं नशीब आहे. मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, हे नशीब कोणत्या बाजारात मिळते? नशीब म्हणजे काय? आपण केलेल्या कर्माचं फळ. आणि आपण जर वाईट कर्म केलं असेल तर कधीच महाराज नशीब सुख देत नाही, दुःखच देतं. आपण चांगलं काम केलं असेल मग त्याला भ्यायची गरज नाही. खरी ज्याची सेवा, भय काय त्याचे जीवा. महाराज आमच्या जोग महाराजांनी तीर्थयात्रा करीत असताना प्रयागला काशीला गेले आणि वाराणसीमध्ये त्या पंडे लोकांना सांगितलं, लीजिए पंडित जी महाराज हाथ में जल लीजिए और संकल्प छोड़िए, पापो हम हट. जोग महाराज म्हणले, ज्ञानोबारायाच्या पालखीचा मी पहिल्या जन्मात भोई होतो, या जन्मात माऊलीनं मला एवढ्या मोठ्या पदावर बसवलंय. म्हणून माझ्या मनानं माझ्या शरीरानं पापच केलं नाही तर गंगेला काय म्हणून मी प्रार्थना करू? मी दोषीच नाही, एवढा आत्मविश्वास होता. आणि अशा त्या जोग महाराजांनी साधना करून, तपश्चर्या करून, ब्रह्मचर्य व्रताचं पालन सख्या भावानी, विष्णू महाराज जोग आणि पांडोबा महाराज जोग पहिलवान होते महाराज. आणि त्यांनी इगतपुरीच्या भजनी मठावर 17 वर्ष साधना केली. तपश्चर्येचं ठिकाण, विपश्यना केंद्र. आणि मग आळंदीची संस्था स्थापना केली. आज 104 वर्ष झाले महाराज. त्या संस्थेनं महामंडलेश्वर शंकराचार्य जगद्गुरू असे निर्माण करून जगामध्ये पाठवले. आणि त्यातला एक परंपरेनं, एवं परंपरा प्राप्त, परंपरेनं सेवा करण्याचं भाग्य मला. आणि इथं तुमच्यासमोर काल्याचं कीर्तन पुष्कळ जण, कालही इंदुरीकर महाराजांना विचारलं ना आमच्या बिभीषण महाराजाला, केशव महाराजाचं कीर्तन आहे पण येतंय का ते? ते म्हणले का? अरे आमच्या इथं 2 वेळेस येतो म्हणलं ना आलंच नाही.
महाराज माझा स्वभाव सांग का, तुम्हारा आडा तो हमारा खडा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराज मंडळीमध्ये विना घेऊन कंबर बांधून कीर्तनाच्या ऐवजी विना वापस देऊन फेटा मोडून कॅरम खेळणारा माणूस आहे मी. खूप गुन्हेगार आहे कोणत्याच नियमात. म्हणून आळंदीच्या संस्थेमध्ये सगळे महाराज लोक म्हणतात नियम मोडणं हाच उखळीकराचा नियम. आणि काय माझं नशीब आहे दादा, आज 53 वर्ष झालं मी कीर्तन करतोय. 53 वर्ष कीर्तन, भागवत, भजन, कृष्णचरित्र याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. दुसरं काही करायला गेलं तर नुकसान झालं. सौके साठण बेपार का थाट. आमच्या देखत दुसरे दूध विकून श्रीमंत झाले. मेळी म्हशी घेतल्या महाराज. त्यांच्या देखत महाराज आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बैमानी. त्यांच्या देखत महाराज पाणी मिसळायचं. आणि त्यांनी डिग्री लावली सोसायटीच्या माणसानं 30 डिग्री. आणि आमच्या देखत नुसती मलई काढून घेतली त्याचं 22-24. त्याला दाम कमी, मला भरपूर दाम. महाराज किती स्वस्ताई होती. पेंड कडबा 30 आणि 40 रुपये शेकडा होता. तशा वेळेस 100 लिटर दूध. पण मी बैमानी केली ना, तुमच्या समोर सांगायलो ना महाराज. मी आजारी पडल्यावर एकानं 3 ट्रकमध्ये माझ्या म्हशी, साखळ्या, कुलप घेऊन गेले सांभाळतो म्हणून. आणि 1 रुपया दिला नाही, बुडविले सगळे. आमचे नामदेव शास्त्री म्हणले केशा पाण्याचा पैसा पाण्यात गेला, बुडाले. तसंच आहे महाराज. पैसा येतो पण टिकत का नाही. सत्यकर्मामध्ये आपण दान करत नाही. धर्मामध्ये दान केलं की धर्म तुमचा धन सांभाळचंय. म्हणूनच आज डॉक्टर साहेब, आमदार साहेब, तानाजीराव सावंत यांच्यातर्फे महाप्रसाद. पण त्यांचे सगळीकडं कार्यक्रम असल्यामुळं, सगळ्याच्या भेटीगाठी असल्यामुळं त्यांनी पुतण्याला धनंजयरावला पाठवून दिले. आणि कधीही लक्षात ठेवा, जिथं धनंजय आहे तिथं कृष्ण आहे, कृष्ण आहे तिथं धर्म आहे. हां, आणि म्हणून काहीही करून बघितलं, पैसा मिळाव, घर बांधाव, लग्न करावं, एकुलता एक आहे महाराज मी. मागणं मोरीन खंडोबाची वारी. हां, बरं पैसा कमी नाही. 5 लाख रुपये महिना कमवतो महाराज मी. कुठंही भागवत 2.5-3 लाखाशिवाय नाही. आणि कीर्तन 50,000 नाही. आमचा एवढा पैसा आमचे पुतणे म्हणले केशा तुला मागं पुढे कोणी नाही, तू एकटं मंदिर बांध आपल्या पूर्वजांचं, आम्ही तुझा पुतळा बसू. म्हणलं मरू तर द्या, मरण्याच्या अगोदरच पुतळे बसवायलेत का. हा महाराज, तुम्हाला सगळे गोळा करून तुम्ही आपले लेकरा बाळाला लावता आणि मला जास्त पैसा. महाराज रिकाम्या हातानं पाया पडणाऱ्याचा मला राग येतो बरं का. बरोबर आहे चौकदार. मगाशी तुम्हाला जे सांगितलं ना, काठी आडवी लावा, हे काय फुकटची वैरण हागवणीला काळ. उगच पाया पडायचं प्रमाण माहिती आहे का. घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. हे कोणत्या अभंगात आहे. केशव म्हणे, नामा म्हणे नाही, कृष्णा म्हणे नाही. महाराज, माणसं जीवनामध्ये आल्यावर कोणतं कर्म करतात की ज्या कर्माचं फळ दुःख निवृत्ती, सुख प्राप्ती आहे. सगळ्या जगात कुठंही जा तुम्ही, 84 लक्ष किडा, मुंगी, पशु पक्षी, गुरं ढोरं, शाने वेडे, कोणाकडे जा, दुःख आवडत नाही कोणालाच. आणि सुखम सर्वाय रुच्यते, सुख सगळ्याला आवडतं.
दुःख नाहीसं होणं आणि सुख मिळणं याला समाधान म्हणतात. शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याला समाधान म्हणतात. काय केलं म्हणजे समाधान मिळेल? जाऊ दे माझं. पुष्कळ माणसं म्हणतात आपलं आपलं सांगत बसते. महाराज ज्ञानेश्वर पठाडेनं मला फोन केला आणि सांगितलं, दादा माझं लग्न आहे, हजर राहावं लागेल, तुम्हाला आहेर घेतलाय. मी म्हणलं येत नाही. कीर्तन, मग कीर्तनाला येतो. मग ते माणूस गमतीचा आहे. त्यानं माझं कीर्तन ज्या दिवशी त्याचं लग्न त्या दिवशी ठरविलं. कीर्तनाला गेलो, कीर्तन चालू असतानाच नवरा नवरी गाठ बांधून मुंडोळ्या भाशिंगण वाजत गाजत आले. मी म्हणलं वाजत गाजत म्हणले नवरा नवरीला एकदाच वाजवीत येत आणि एकदाच त्याच्यावर सावधान म्हणून. आम्हाला रोज आले ना वाजवीत घामाघूम होत आले महाराज. हा नाचत आला गणपती. हा आमच्या परळीजवळचं पोरग आहे बरं का दादा, माझ्या पप्पा आणि गणपती आणला. हां आल्याबरोबर आता कीर्तनात उभा होतो, पाय जोडले. पाया पडत असताना नवरा नवरी, मी काही म्हणलो नाही बरं का, लोकच म्हणू लागले महाराज नाव घ्यायला सांगा. मी म्हणलं मा पठाडे माऊली, लोक म्हणालेत नाव घ्या, लग्न झालंय नाव घ्या. ते म्हणलं मला उखाणे येत नाही. म्हणलं जसं येईल तसं आहे, बिनफोडणीचं. उखाणा नाही तर नाही. आता तुम्हाला खोटं वाटल, महाराज 100 उखाणे पाठ आहेत मला. 100 उखाणे. आज घरात माझ घरात पाळणा पाळण्याला खेळणा खेळण्याला घोंगरू का कंचोळे अंगात गुलाल भांगात निघाले. जाऊ दे काय करायचं आपल्याला. हां कोणाचं नाव घेऊन कोणाचं मार खाऊ. सांगू तसं जीवनामध्ये त्यांना एवढाच आशीर्वाद दिला, माऊली लग्नामधला आहेर घेत नाही, तुम्हाला मुलगा होऊ द्या आणि मग आहेर करा. महाराज 1.5 वर्षानंतर मुलगा झाला आणि त्या मुलाच्या नामकरण विधीच्या वेळेस पुन्हा मी कीर्तन केलं आणि मग आहेर घेतला. पण काय नशीब आहे महाराज, कपडे भरपूर, खायला भरपूर आणि देव खाऊ दे नव. मला खायला मिळत नव्हतं त्यावेळेस, गोडधोड खाऊ वाटायचं. आता बळ गोड खाऊ घालायले तर डॉक्टर म्हणाले गोड खाल्लं की मरशील बघ. 400 शुगर. काल सलाईन लावून आलो महाराज, सलाईन लावून कीर्तन केलं. का लक्ष्म्या आणि गणपती मोदक खाय, लाडू खाय, अनारसे खाय, जिलबी खाय, मोतीचूर लाडू, डिंक लाडू, रवा लाडू, बेसन लाडू. आणि मला समोर आल्यावर सोडू वाटत नाही. हां त्याच्यामुळं शुगर वाटते. डॉक्टर म्हणले महाराज एवढं कंबर बांधून कीर्तन करतात, एवढी अक्कल नाही का तुम्हाला? तब्येत बरोबर नसल्यानं खायचं कशाला? म्हणलं माझ्या देख दुसरे खाऊ लागल्यावर मला देख होत नाही, माझ्या देख दुसऱ्याचे लग्न होऊ लागल्यावर मला देख होत नाही. माझं झालं नाही त्याचं काय खुश व्हावं? हां बघा तुम्ही, ज्याला गोड खायचं नाही त्याच्यासमोर गुलाबजामुन खाऊन बघा. त्याला वाढू का म्हणलं ते म्हणतात नाही 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 नाही, बरोबर आहे नाही नाही. मग खायचं नाही तर आपले आपण जे आहे ते कपचूप खावं. ते गुलाबजामुन खाऊ लागल्यावर हे कसं करते माहिती आहे का? ह्याला खावं वाटतं. ऐका, भय वाटे पर न सुटे हा संसार. तुम्हाला दुःखाची भीती वाटते ना, मग दुःख नाहीसं पाहून सुख मिळवण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये आम्हाला सगळं कळून सुद्धा काय काय साधनं केले. ऐका,
जगात जितकं ज्ञान आहे 4 वेदामधलं सगळं ज्ञान रावणानं आत्मसात केलं. आता ज्याला माहिती नाही ते उठत आहे रावण राक्षस, रावण राक्षस. रावण ब्राह्मण कुळातला, ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी, त्या पुलस्तीचा मुलगा विश्रवा, त्या विश्रव्याचं सूर्यवंशातल्या एडविडा नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं. त्याला कुबेर नावाचा मुलगा झाला. त्याला धनाची आवडी असल्यामुळं आईनं सांगितलं, भगवंत सबदेवन के देव बडे देव महादेवाला प्रसन्न कर. आशुतोष अल्पभक्तीनं संतुष्ट होणारा आणि भोळा शिवभोळा म्हणून ओम नमः शिवाय 13.5 कोटी जप केला. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे कुबेरा, काय पाहिजे? म्हणले सगळं धन मला असं वाटतं, जगात सगळ्या धनावर माझी मालकी असावी. भोळे बाबा आहे. संपूर्ण जगात कोणत्याही देशात कोणत्याही रूपानं धन आहे, त्या धनावर तुझी मालकी. आणि हे माहीत असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे. अजूनही कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही देशामध्ये माणूस मेल्यानंतर त्याच्या अंगावर कपडा घालतात नवा, त्याला अजून कोणी खिसा शिवला नाही. कारण तुमच्या बरोबर तुम्ही कमावलेला करदुडा सुद्धा येऊ देत नाही. भूषणेही घेती काढून. उग दृष्टांत सांगायलो बरं का, तुम्ही मनावर घेऊ नका. 78 वर्षाचं वय, BP, शुगर, अल्सर, अपेंडिक्स, मेंदूचं ऑपरेशन, आणि बोलण्यामध्ये असं झालं मी मेलो. दृष्टांतात, नाही तर लगे चला दृष्टांतात असं टेकून बसवलं. सगळे म्हणले ओळखीचे, कीर्तन करीत होता, हसून खेळून बोलत होता आणि सगळ्याला आवडीनं बोलत होता. आणि गेला की हो, मग अशा अंगठ्या लॅकेट माझ्याबरोबर जाऊ देतील का? त्याच्यात हुशार तरुण पोरी नाही, म्हाताऱ्या बायका. म्हाताऱ्या माणसापेक्षा म्हाताऱ्या बायका हुशार. पुढे येऊन बसत, हनुवटीला हात लावेल त्या मड्याच्या. कसा डोळे लावून गेलास, कसा कीर्तन करीत होतास, कसा सोडून गेलास. मरण्याचं वय दुसरे 100 वर्ष जगायलेत. तुमच्यापेक्षा चोपदार तरुण असावेत, पण नशिबाला चोपदार म्हातारे. त्यांनाही सुधरण. मला सांभाळाव त्यांनी का त्याला सांभाळाव मी? काय कसा गेलास? काय बोलू लागला की अंगठ्या कशा चमकत होत्या की लगे कारभारी काढा अंगठ्या काढा. कोणाच्याही गळ्यात माळी असत्याल, पण लॅकेट तुम्हाला शोभत होतं. काढा काढा काढा. भूषणही घेती काढून या, बांधून या द्वितीय माझी. जरा विचार करा महाराज, आपल्या समाजाचं सांगायलो. दुर्भिक्ष, वाईट वागणार, मड हालचाल करीत नाही. आमच्या परळीकडं करीत नाही, तुमच्या इकडं करतंय का मला माहीत नाही बरं का. हां, माणसं बोलते समोर बसून, एकदा तरी बोल की, एकदा तरी डोळे उघडून पाह की, कसा डोळे लावून गेलास, कसा बोलणं झालास. खरंच त्या मडानं बोलल्यावर त्यानं खटकन डोळे उघडाव आणि त्या म्हातारीला म्हणाव, चालायचं का? थांबतील का? आणि माणसंही एकापेक्षा कुठून आकली आणतेत कोणास ठाऊक. फुल पेलं एक मोटरसायकलचं सरका. सगळे माणसं बाजूला सरकले, खांद्यावर घेऊन जाऊ लागले मड्याला रडत पडत. तर मला आता काय करावं, गाडी आवडत नाही. त्यानं खांदेकऱ्याच्या ऐवजी त्या तिरडीला धडक दिली, त्या फटफटीवाल्यानं. खांदेकरी पडले.
मड पडलं, तिरडीत वाकडी तिकडे झाली, ते मड पडलं. महाराज सगळे धरून म्हणले आमचं माणूस गेलं, आणि आम्ही रडायलो तर तू धडक दिलीस. त्याला मारू लागले. ते म्हणला ज्याला धडक दिली ते गप्प पडले, तुम्ही का मारायला, त्यानं मारू द्या. आता ते मड मारील का? मग मारित नाही तर बोलल का? म्हणून जगरूढी आहे, जगरूढी आहे, चालविती व्यवहार सत्य म्हणून. त्यांना कळतं महाराज. मरणाच्या अगोदर जन्माच्या नंतर जे आयुष्य मिळाले ते आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे. नर करणी करीतो नरका नारायण होय. संपूर्ण जगातल्या माणसानं आपल्या योग्य धर्माचं आचरण केले, स्वे स्वे कर्मण्यभिरतच संसिद्धीम लभते नरहा. मग त्याची पुण्यतिथी, त्याची समाधी सोहळे असतील. ज्यांनी जन्मात काही चांगलं केलं नाही त्याचं मरण जग म्हणतं घाण गेली गावातली. म्हणून असा साधू गेला, देवाच्या डोळ्याला पाणी येतं. आज जो समाधी सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं एवढा द्रष्ट लागण्यासारखा समाज आणि द्रष्ट लागण्यासारखा मंडप सुरुवातीला नव्हतानं उन्हात बसून घामाघूम. आणि त्यावेळेस मी जाहीर केलं होतं तुमच्या इथं मंडप पूर्ण होऊ द्या, सगळ्यांनी मदत करा, मीही मला घडल ते. म्हणजे काय, आत्तापर्यंत उखळामध्ये काहीच ठेवीत नाही. उखळामध्ये काही राहिलं की त्याला मुंग्या लागतात. खोटं नाही सांगत. गोड बोलून पैसे घेतात माझ्याकडून आणि मागायला गेलं ना काय काम आहे. अरे काही काम नसलं तर माझे आहेत ना. मी कष्ट करून घाम गाळून ओरडून लोकांकडून गोड बोलून पैसे काढलेले. हां, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला देतो. या हलकी वाजवणाऱ्यानं काय धंदीमध्ये शरीराचं पाणी करून वाजवली. महाराज मी स्वतःच्या पोटाला 10 रुपये खर्च करीत नाही. पाण्याची बॉटलसुद्धा आयती जिथं सापडेल तिथून उचलीत असतो. 10 रुपये खर्च करीत नाही. पण मला आनंद वाटला, 500 रुपये देऊन टाकले त्यांना. तसं इथलं काम झालंय, आणखी थोडं राहिलंय. पण काळजी करायचं नाही. कधी ना कधी मरण्याच्या अगोदर 1,11,111 द्यायचे. कारण ज्या अर्थी एवढे प्रयत्न करून दादानी एवढा समाधी सोहळा, आज एवढ्या आड वाटेला एवढा समाज आणि एवढ्या गाड्या जमतात, हे समाधिस्थ असलेल्या महात्म्याची पुण्याई आहे. हां, आणि पुण्याईमुळं समाधी सोहळा, पुण्यस्मरण. आणि ज्यांनी संसारच केला त्याचं श्राद्ध, श्रद्धया कुरुते, श्रद्धेनं केलेलं असतं त्याला श्राद्ध म्हणतात. आता श्राद्धच नसल्यावर बाईल सुवासिना आहे ना, आपण पितराची ठाई दुसऱ्याला खाऊ घालत नाही, दुसरंच आणतंय. नाही महाराज, कधीही या हातानं 2 कामं केले काय पाहिजे. या हातानं, या हातावरच्या रेषा तुम्हाला बदलायच्यात ना. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं हातावरच्या रेषेचं पायाचं भविष्य सांगितलंय. तो भविष्यवेत्ता होता. त्यानं इंग्रजीमध्ये ज्याला पॉमिस्ट्री म्हणतात आणि संस्कृतमध्ये ज्याला हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात, हातावरच्या रेषेचं हातगुण आणि पायगुण म्हणतात. म्हणून जुन्या काळातले म्हातारे मुलगी बघायला गेल्यावर तिला पाय धुवून ये म्हणत होते, तिच्या पायाचे ठसे बघत होते. आणि आपण भविष्य बघायला गेल्यावर काय दाखवतो अण्णा? हात. ते हात असं बघतंय आणि हातावरच्या रेषेचं भविष्य सांगतंय. त्या भविष्यवेत्याचं नाव आहे वराह मिहीर. भारतातला, जगातल्या हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलंय त्यानं. असं बघितल्याबरोबर ते सांगायला सुरुवात करते,
तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुम्हाला चांगल्या कामाला दानधर्म घडत नाही. तुम्हाला घरात घर भरलेलं असून देव खाऊ देत नाही. तुमची मंडळी तुम्हाला दुःख देते. हे हातावर. हो, मी बदमाश माणूस आहे. पुण्यातल्या ज्योतिषाकडे गेलो आणि त्याला म्हणलं ही दक्षिणा, आणि मला बायको लेकरं बाळं सांग. ते म्हणला महाराज काय खोटं बोलायलात, असेच मुंजेच मरणार तुम्ही, घोड मुंजे. मी म्हणलं का? एकुलता एक आहे, दिसायला सांग. होऊ शकत नाही म्हणले, कारण तुमच्या लग्नाच्या रेषेला आडवी रेगेनं छेद दिलाय. तुम्ही कितीही प्रयत्न करा, होऊ शकत नाही. नाही झालं हो. मग जोडी जोडीनं माणसं दिसले की मला कसं वाटत असं. काही माणसं महाराज हटकून जोडी जोडीने येतात. महाराज ही माझी मिसेस. मी म्हणलं मला नाही हे विशेष. मी म्हणलं पैसा आहे म्हणले, पण तुम्ही दान करताल तेवढंच पुण्य तुम्हाला आहे. तुम्ही जवळ ठेवला की ते तुम्हाला दुःख देईल. मी म्हणलं कसं, मला समजावून सांगा. ते म्हणले मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेली तिला धनरेषा म्हणतात. आता मी सांगायलो, माणसं बघायलेत, बाया बघायल्यात, पण बाया कसं करायल्यात माहिती आहे का? अगं हे हाताचं का हे हाताचं, हे हात. पुरुषाच्या उजव्या हातावर मनगटापासून मधल्या बोटापर्यंत धनरेषा. महाराज भरपूर पैसे येतात आणि मी ठेवत नाही. कोणत्याही मंदिराला, कोणत्याही मठाला, कोणत्याही संस्थेला देऊन टाकतो. मग टिकत का नाहीत पैसे? धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी लोक द्रव्यनाश, गोड बोलतात, पैसे घेतात, बुडवून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली, आप्त इष्ट नाते गोते सोयरे धायरे पाहुणे रायळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हातारं दवाखान्यात आहे, द्या बाबा तुम्हाला बरकत येईल, तुम्हाला आशीर्वाद लागल, मी फेडील बाबा. गोड बोलून घेते, पोरीचं लग्न होऊन तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होऊन त्याला नोकरी लागते, म्हातारं दुरुस्त होऊन घरी येते, द्या बाबा पैसे, देऊ की, द्या बाबा पैसे, आणि नाही देत, बुडाले. महाराज सत्य कर्माला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. मग आम्हाला दान घडल का नाही? ऐका, कोणी आपला हात उजवा असा केल्यावर अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर करंगळी आली की त्याला सत्य कर्माला दान घडतं. फुलाची पाकळी जे घडल ते देईल. जास्त नाही जमत ना, तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी आहे आणि असा कार्यक्रम, अन्नदान सोहळे बघितले, बिभीषण महाराज एवढं कौतुक करते, वा 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 वा. एवढ्या अडचणीत एवढा समाज, एवढ्या माय मावल्या, एवढी पुरुष मंडळी, एवढे अन्नदान, एवढं महाराज पंक्ती, एवढा मंडप दृष्ट लागण्यासारखा, आणि केवढे एकावन्न बळीरे, टाळकरी, म्हणणारे, वाजवणारे, वा 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 वा, छान छान. आणि आमच्या धर्मराज दादानं पावती बुक पुढे ठेवलं, बघत आहे पावती, जेवत आहे, करतंय, निघत आहे. गोड बोलतंय, देत काहीच नाही, नुसतं गोड बोलतंय, खाऊन निघून जाते. आणि ज्याची 2 कांड्याच्या करंगळी कमी आहे ते उगच की माणसं बोलवा, गर्दा करा, बोळायला खाऊ घाला आणि उग बेजार व्हा. हे काय ते कंबर बांधून बोलते, टाळण मृदंग लावून मृदंग. हे ह्याच्यापेक्षा सुरेखा पुणेकर, सपना चौधरी, गायत्री पाटील, झिंग झिंगाट आणि पंक्तीचं काय, सप्री पेल्याशिवाय खाण्याची मजा नाही. काय वरण भात चालेल, भाजी भाकरीचे खाणे तो का म्हणून येणार का जाणे.
कोंबडे बकरे खायचे, मासे खायचे, अंडे खायचे, कुछ नाही होता. आमचे बंधुराजे DHO आहेत महाराज, असिस्टंट डेप्टी डायरेक्टर. आलियावर जंग राज्यपालाच्या हातानं त्यांना बक्षीस मिळालं, सुवर्णपदक. मलेरियाचं आणि कुटुंब नियोजनचं काम. आणि TV वर सुद्धा संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. दत्त जन्माच्या आदल्या दिवशी डॉक्टर भास्करराव कराड केंद्रीय अर्थमंत्री ते माझ्या कीर्तनाला होते देवगडला भास्करगिरी महाराजाकडं. आणि आमची जेवताना चर्चा चालली, शासनानं विद्यार्थ्याला अन्नदान करत असताना 1 वार अंडे द्यायचे सगळ्याला. मी म्हणलं साहेब हे बंद करा, फळं द्या, काजू बदाम द्या, लेकरायला शिकवा, पुढची पिढी निरोगी करा, व्यसन लावू नका. आज अंडे देताल, उद्या मटण देताल, परवा दिवशी चिकन देताल आणि 13व्या दिवशी बाटली देताल. बर्बाद होईल धर्म. आणि ख्रिश्चनासारखं मुसलमानासारखं नका वागू, कारण त्यांचा धर्मच हिंदूला विरोध करणार आहे. आपण पूर्वेकडे ते पश्चिमेकडे, आपण सूर्याला ते चंद्राला, आपण शिंडीला ते दाढीला, आपण सोयीशी मांडी ते पालथी मांडी, आपण बहिणीबरोबर लग्न करीत नाहीत. आणि त्यांच्यात सख्खी बहीण दूध बहीण सोडली तर चुलत बहीण मावस बहीण सगळे जमतात त्यांच्यात. त्यांचा हजरत पैगंबर 14व्या बायकोच्या मुलीबरोबर लग्न केलं. सांगा, इतकं वाईट वागणारा. आपण सोयीचं लिहितो ते उलट लिहितात. म्हणून धर्माचा विरोध करणारा धर्म आहे. तो धर्म नाही, धर्माचा विरोध करण्याकरता त्यांनी ते सुरुवात केलेली आहे. म्हणून ते मूर्तीपूजा आमच्याही शास्त्रामध्ये, आम्हालाही विचारसागरामध्ये पंचदशीमध्ये मूर्तीपूजा, ध्येयानुसार पूजा, अहंग्रह ध्यान, ध्यानाचे प्रतीक ध्यान, मूर्ती, अहंग्रह ध्यान, मी वासुदेव तत्वता, अहम ब्रह्मास्मी, या उच्च बोधावर नेलेलं आहे. सुरुवातीला लेकरू शिकत असताना, आता बाबा तुम्हाला मृदंग शिकत असताना टाळी, सम, काल, ताल, मुखडा, रेला, उतरणी, उठावणी, लग्गी नाही हां. आता आज अभंगामध्ये सुद्धा भागारे सब मन का धोका हो तो थकीत, भई रे, भई म्हणजे झाली, चकित झाली. आपण बैरे तुका, बहिर नाही भैरे. हे हिंदी सुद्धा कळता आलं पाहिजे, नाही तर आम्ही बोलतो ना हिंदी. हमारे हनुमंत राय लंके को गए और झाड़ पे चढ़े और उसके फल तोड़ के खाए. याला नहीं. मैं जेवने को बैठा, कालवन नहीं था, वाटी लेके शेजारच्या मावशी के गळे गाया, उसकी वाटी ली आणि मैं खाना खाने को निकला, मेरे पीछे कुत्ता लगा, मैं भाग्या, कुत्ता भाग्या, ठेच लाग्या, बतकन पड्यान कालवण सांडे. तुमचं काय म्हणू. अरे हिंदी सुद्धा माझ्या तुकोबारायानं, नामदेवरायानं, अरे नामदेवरायाचे 61 पदं शीखाच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये आहेत. म्हणून शीख लोक नामदेवरायाचे उपकार मानतात. आणि आपण काय चालू आहे, गाथा भजन करून घ्या म्हणा, 5 अभंग. अरे आपण हरिपाठ 25 वर्ष म्हणायलोत, पण काय म्हणतो, जातवित गोत कुळशिळ मात, भजे खा त्वरित भावनायुक्त. म्हणूनच यांनी मला म्हणले खायचे का भजे, मिरची भजे, कांदा भजे. म्हणलं येऊ द्या. हां, आता खात नाही तूप, दूध, पुरणपोळी. म्हणून मी म्हणलं शेजाऱ्याला वाढीत जा, त्यांच्या आशीर्वादानं पुढच्या जन्मात मला शुगर होणार नाही आणि मी बी गोड खाईल. हां, कधीही महाराज आपल्याला जे जमत नाही दुसऱ्याला जमतंय त्यांना तरी पोटभर खाऊ द्या ना.
काही काही माणसं गप गप खात येतात. किती वेळ जेवायला, उठकी खाऊ दे ना. महाराज आळंदीच्या संस्थेमध्ये 3-3 पंक्ती होईपर्यंत मी जेवत असतो. दात नाहीत, गेट चांगलं आहे, बांध चांगला आहे, मधी काहीच नाही, मधी पडक आहे. सगळ्याला वाटतंय. काल म्हणले ना आमचे वरपुडकर साहेब म्हणले, महाराज जसं जसं वय व्हायलं तसं टवटवीत दिसायला. आता काय मागं काहीच नाही ना, हां कशाची काळजीच नाही. बरं कुणीकडूनही गेलं तर घरी बायको म्हणणार नाही, आली का दक्षिणा बघू बरं पाकिट. हां आपलं आपलंच मोजायचं, आपल्या आपणच ठेवून जायचं. आणि आमचा आकाश तर म्हणतंय, आकाश आहे ना माझ्या मामाच्या मुलीचा नातू, ते म्हणत असतंय कडक नोट आली की तिला जेलच. महाराज खरंच मला खर्च वाटत नाही. हां तुम्ही दिलं की मला मस्त आशीर्वाद. आणि तुम्ही नुसतंच असं केलं की माझे मग असं. तुम्ही तसे आम्ही नीट बसा मामी. ऐका, जीवनामध्ये जे आपल्याला सुख मिळालं, हरिसुख फावले रे गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकाळा. मग त्या कुबेराला त्यांनी तपश्चर्या केल्यामुळं शंकरानं वरदान दिलं. त्याच कुबेराचा सावत्र भाऊ विश्रव्यानं दुसरं लग्न केलं. शिव उपासना करणारी कैकसी, तिला 5 लेकरं झाले. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका. रावणानं 4 वेदाचं ज्ञान मिळवलं सांगोपांग. रावण किती भक्त मोठा होता. भगवान हे मृदंगवाले, तुम्ही तांडव स्तोत्र जे वाजवता ना, हे रावणानं लिहिलेलं आहे. आणि त्या तांडव स्तोत्रावर गायन करून भगवान शंकराला लास्य आणि तांडव नृत्य करायला लावलं. इतका रावण मोठा होता. आणि त्यांनी एकट्यानं आपतरे त्या की कौन बराई. तुम्ही एकट्यानं पंचपक्वान्न खाल्ले, मजा नाही. एवढ्या लोकांना जीव घालून तुम्ही संतुष्ट मनानं 5 घास जरी झाले तर उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. तुमचा तो यज्ञ पूर्ण होतो. आणि यज्ञात भवती पर्जन्य. आज सगळीकडे सुख समाधान आहे, पिकं भरपूर आहेत. त्याचं कारण आहे सुजलाम सुफलाम. एवढी जगामध्ये एकच भूमी आहे, तिला भारत भूमी बोलतात. म्हणून सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. फक्त एकच शाप आहे, हिंदूला हिंदू मदत करीत नाही. म्हणून 750 वर्ष मुसलमानानं आणि 150 वर्ष इंग्रजानं राज्य केलं. तुम्ही हिंदूला हिंदूनं मदत केली ना, जगावर राज्य करण्याची ताकद वारकरी संप्रदायावर आहे. सगळ्या जगावर राज्य करू शकतोय वारकरी संप्रदाय, धर्म संप्रदाय, भागवत संप्रदाय. पण आम्ही एक होत नाहीत. म्हणून ज्ञानोबारायचं स्वप्न आहे, मेळविली मांदी वैष्णवाची. सगळे एकत्र आले पाहिजे, यारे यारे लहान थोर. म्हणून सकळाशी येथे आहे अधिकार. एकच वारकरी संप्रदाय महाराज, जिथं स्त्रियांना सुद्धा भजन करण्याचा, गायन करण्याचा, कीर्तन करण्याचा, भागवत करण्याचा, रामायण सांगण्याचा अधिकार आहे. नाही तर पुष्कळ ठिकाणी ए बाई बस, नाही नाही नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1971ला संस्थेतून निघाल्यानंतर एका बाजूला पूर्ण महिला मंडळ आणि दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळ म्हणणारे. इकडून एकदा चाल, महिला मंडळीनं चाल आणि सुंदर भजन. आणि आजही चालू आहे. महिला मंडळीच्या दिंड्या आहेत. आणि म्हणून बाबांनो, महिला मंडळीला तुम्ही भोग्य वस्तू समजू नका. महिला म्हणजे संपूर्ण जगाची माता आहे. न मातु परमदैवतः. आईला संन्यास घेतल्यावर सुद्धा नमस्कार करावा. देवाला नाही करायचा, वडिलाला नाही करायचा, फक्त आई आणि गुरु. इतका अधिकार आहे शंकराचार्यानं दिलेला, आद्यगुरु शंकराचार्य. म्हणून महिला मंडळीला सुद्धा परमार्थाचा अधिकार आहे. खरं सांगू, महिला मंडळीनं परमार्थ केला की ती लेकराला चांगलं वळण लावते आणि समाज बिघडत नाही.
महिला बिघडल्या, गडी तर अगोदरच उल्लू आहेत, माकडच आहेत. त्या माकडाला इंचू चावला, दारू पाजविली आणि ते मग जसं नाचत आहे तसं. आता याच माय मावल्या भिंतीवर नागाचं चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. पण खराच नाग निघाल्यावर घरात निघाला, फुसफुस करू राहिला, वळवळ करायला, हा ना हा ना. खऱ्या नागाला म्हणजे मारा आणि भिंतीवरच्याची पूजा करा. तसंच आहे महाराज. धनी दिलगिरन चोरट कुशाल. तुम्ही नवऱ्याला बिघडू द्यायचं नाही, एवढं काम केलं की तुमचा गृहस्थाश्रम धन्य. नवऱ्याला तुम्ही सुखाचं ठेवलं, पती परमेश्वर म्हणायचं. एका बाईनं सांगितलं, मोबाईल बघत होती, व्हॉट्सअप बघत होती आणि तिनं सांगितलं, हां शिट्ट्या 3 वाजले की काढायचं बरं का कुकर. 3 वाजले की शिट्ट्या. ते बसलं मोजीत, 1 2 3 100 101 102. ती म्हणली धुरुळा झाला ना, वास यायलाय करपलं. तूच म्हणली 3 वाजेपर्यंत, 3 शिट्ट्या वाजेपर्यंत, 3 टाईम वाजेपर्यंत नाही, 3 शिट्ट्या. मग आता एवढं जर कळलं ना, एका माणसाला बायकोनं काम सांगितलं, काय समजायलीस मला, नवरा आहे मी, कलेक्टर आहे आणि तू मला काम सांगायलीस. निघाला महाराज, जज साहेबाकडे जातो, सोड चिठ्ठीच देतो, नको मला ही बायकीच नको. आलं महाराज काम करू लागलं. ती म्हणली गेलतात की, म्हणला तेच भांडे घासायले. आता जजच भांडे घासू लागल्यावर ह्याला सोड चिठ्ठी कोण देईल? हां, तसं माणसानं लक्षात ठेवावं. ऐका, कृत त्रेता द्वापार युगापर्यंत प्रभू रामचंद्राचा अवतार संपेपर्यंत कर्मण्येवाधिकार असते. कर्मच करण्यामध्ये प्रभू रामचंद्र बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावी नामा म्हणे. त्या रामाचं चरित्र, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मा ते शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन. आणि त्या कर्माचे फळ सुकृतही होते, दुष्कृतही होते, पापही होते, पुण्य होते. पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. मग असे सुख दुःखानं बेजार झालेले माणसं कृष्ण अवतारामध्ये, द्वापार युगामध्ये कृष्णानं अवतार घ्यायचं ठरवलं. कंसानं दुष्ट दुराचार्यानं बहिणीचे लेकरं मारले. पापी अभक्त धरणीशी झाले ओझे, त्यांचे भगवंतांना अवतार घ्यायचं ठरवलं. सगळ्या संतांना भक्तांना सांगितलं, ते म्हणे आम्ही अवतार घेणार नाहीत, राम अवतारामध्ये आम्हाला पाला खाऊन तुमचं काम करावं लागलं. त्यावेळेस भगवान कृष्णानं मी अवतार घेऊन काय करणार आहे या भक्ताला, त्यांच्या प्रेमाच्या माणसाला, गवळणीला, गोपाळाला काय सांगितलं? या अवतारामध्ये, राम अवतारापर्यंत मी कर्मप्रधान होतो, कृष्ण अवतारामध्ये मी ज्ञानप्रधान होईल आणि तुमची सगळ्याची मनोकामना पूर्ण करील. हे शब्द भगवान कृष्णानं अवतार घेण्याच्या अगोदर भक्ताला सांगितलं. आजी देतो पोट भरे, 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 आजी देतो
अपुरे म्हणताल इतकं मी देतो, आजी देतो पोटभरी. म्हणून देण्याकरता एकच देव आला, कृष्ण परमात्मा. बाकी सगळे कर्मप्रधान, कृष्ण परमात्मा ज्ञान प्रधान. धरोनी व्रतनेमाचा वीटन अवतार धरिला अतिश्रेष्ठ. पूर्ण ब्रह्म करावया प्रगट. पूर्ण ब्रह्म प्रगट होत असताना, षड्गुण ऐश्वर्य संपन्न कृष्ण येत असताना वेदाच्या श्रुती रुसल्या आणि त्यांनी सांगितलं, देवा आम्ही वर्णन करून करून थकलो. कर्म, उपासना आणि ज्ञान 3 प्रकारच्या श्रुतीनं भगवंताचं परब्रह्माचं वर्णन करून आम्ही थकलोत, आम्हाला देशील का नाही. त्यावेळेस सगळ्या बाळगोपाळाला सांगितलं, यादव समग्र भारी तुम्ही आणि गवळणीच्या रूपानं तुम्ही या आणि मग तुमची मनोकामना पूर्ण करील. वसुदेव देवकीच्या पोटी 8वा गर्भ मथुरेच्या जेलखान्यामध्ये प्रगट झाला. हातात हातकड्या, पायात बेड्या मायबापाच्या, आणि तरी 8 वर्षाचा प्रगट होऊन त्यांनी सांगितलं, माझं मायबापापेक्षा मला भक्त आवडतात, तेही प्राणापरवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. म्हणून मायबाप बाजूला ठेवून माझे भक्त माझ्या गवळणी गोकुळात आहेत, मला गोकुळला घेऊन जा. नंदाच्या घराला मदनेही गोकुळाला, नंदाच्या घराला मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, नंदाच्या घराला मदनेही गोकुळाला. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. मला तिथं ठेव, मायेला इकडं घेऊन ये. नंदराजाच्या इथं नंद घर आनंद भयो, जय कृष्ण कन्हैया लाल की. हाती दिनो घोडानो पालखी. नंदाच्या घरी महाराज अशी गवळणीची दाटी झाली. कृष्णाला बघितलं आणि या कर्म, उपासना आणि ज्ञान 3 प्रकारच्या श्रुती कोणत्या रूपानं प्रगट झाल्या. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्र. कर्माचं बंधन जिला आहे तिला सून म्हणावं. कर्मा इतकं बंधन नाही, पण ज्ञाना इतकी मोकळी नाही, तिला लेख म्हणावं. म्हणून सुनाला कुठं जायचं असलं तर सासूला विचारून जावं लागतंय, आणि लेकीला कुठं जायचं असलं तर आईला सांगून जावं लागतंय. सांगून जाण्यामध्ये आणि विचारून जाण्यामध्ये फरक कोणता आहे. सांगून गेल्यावर परवानगी झालेली आहे आणि विचारून गेल्यावर परवानगीची गरज आहे. कर्माला शास्त्राच्या परवानगीची गरज आहे, उपासनेला नाही. म्हणून उपासनेला विटाळ नाही, भक्तीला. आणि सासू म्हणजे स्वतंत्र. देव जिच्या ताब्यात तिला सासू. ज्ञानप्रधान. अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या ताब्यात. प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला. देव म्हणील ते ऐकायचं नाही, संत म्हणील ते देवाला ऐकावं लागतं. तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाथे. अशा 3 प्रकारच्या गवळणी कृष्णाचं दर्शन घेतलं, त्याचा थाट पाहिला आणि आपल्या आपल्या कामाला गेल्या. कृष्ण परमात्मा रांगू लागला. अरे विचार करा, बुधवारी रात्री अवतार घेतला, अष्टमीला रात्री, आणि मंगळवारच्या दिवशी पुतनेचं विष पचवलं. पुतना मावशी विष पाजवण्याकरता आली होती, तिचं विष पचवलं. सोशियली पुतना विष पाजिताची स्तन, तिचं विष पचवलं. आणि मग 3 महिन्याचा झाला की पालथा पडला. अयुत गायी ब्राह्मणाशी नंद सोडी संकल्पाची. 10,000 गायी ब्राह्मणाला दिल्या.
आशीर्वाद लागला. भगवंतानं रांगायला सुरुवात केली आणि तो कसाही रांगत नव्हता. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत आला गुडघ्याने गुडघ्याने रांगत आला गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत आला गुडघ्याने गुडघ्याने रांगत आला गुडघ्याने गुडघ्याने रांगत आला गुडघ्याने गुडघ्याने रांगत रांगत नामा म्हणे केशवराजा मेरी उमर तुम्ही लगे. हा भजनाला फार महत्व आहे महाराज. आता त्या बाबाला मनात आलं गाये नाचे उडे आपली या छंदे आणि तुम्ही टुळू टुळू बघायला टाळी तरी वाजविली का? हा कोणताही माणूस म्हणते टाळी वाजवाय पैसे तू घेऊन जातोस गाड्या मोटरा घेऊन आणि आम्ही नुसत्या टाळी. अरे टाळी वाजवल्यावर महापाप राशी त्याची झाली होळीन वाजविता टाळी विठ्ठल नामी. आता कळालं का? हां विठ्ठला विठ्ठला. असा डाव्या गुडघ्यानं रांगत असताना काय केलं? रांगत रंगणी चोरी तलोनी भावनी धरती गौळणी हे बांधित चरणी देती करानी हे चोदे साधनी लय तुझा वाक्योनी तमार मिले नवल केरे साधनी कृष्ण आळवा कोणी मोठे नावा कृष्ण आळवा क्या बात है. अरे बिचारी बोट फोडून घ्यायलेत यांना एकदा टाळी वाजवा रे. वा वा शाबासकी दिल्याशिवाय कोणतंही चांगलं काम होत नाही. हां ते खादाडाला चव नाही मदाडाला विसावा नाही. हां ऐका भगवंतानं रांगत रंगणी चोरीत लोणी गवळणी गाराने सांगण्याकरता आल्या. गवळणी गाराने सांगती यशोदेशी दहीदूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी आणि एक दोन नाही अवघ्या मिळवणी गवळणी सांगती यशोदेशी गाराणी. कृष्ण कडेवर घेऊन यशोदा आली. काय सगळं गाव आज काय माझ्या लेकराचं होण एवढंसं लेकरू. अरे त्या लेकराकडे बघा तुम्ही बाळ सगुण गुणाचे ताने पाळ दिसते गोजीरवाणी काय सांगता गाराणे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता जगजिटी ही एवढीच रीत खोटी गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भावरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही मुलखाच्या डाल गजा. चिमणा गे माझं लेकरू लय चांगलंय. एक म्हातारी गवळण म्हणली इतकं लाडकं तर गळ्यात बांध. आणि कधी बघा एकुलते एक लेकरं बिलिंदरच असतात. हे खोटं वाटत असलं तर माझ्याकडे बघा. अख्ख्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजाला माझे इतका बिलिंदरपणा करता येत नाही. मी आळंदीहून आल्यावर आई वारलेली घरी कोणी नाही म्हणून एकाच्या इथं प्रेमानं मला ठेवून घेतलं. राहा दादा. त्यांच्या मुलाबरोबर राहायचं मी जेवण करायचं त्यांच्याबरोबर शेतात फिरायचं पोहायचं. एके दिवशी गावचे भजने म्हणले श्रावण महिना आहे सोमवार आहे करा ना कीर्तन. म्हणलं काही पुण्यतिथी नाही पण अन्नदान नाही अभिषेक नाही पाकिट नाही बाहेरचं कुणाला सांगितलं नाही काही नाही कशाला कीर्तन. करतेत आपल्या इथं महाराज 4-4 महिने राहते करते कीर्तन असं म्हणून त्यांनी भजन सुरू केलं. मी जेवायला बसल्यावर मी ज्यांना आई समजून त्यांनी मला आई वारल्यानंतर इतके दिवस सांभाळलं त्या काकूबाई त्या म्हणल्या महाराज आम्हाला बाया माणसाला बाहेरगावी कीर्तनाला ऐकायला येता येत नाही. तुम्ही आहेत ना करा ना कीर्तन आम्हाला ऐकायला मिळतंय. आता त्यांचं खाल्लेलं असल्यामुळं मी म्हणलं काही हरकत नाही तुमचं ऐकायचं.
मी सोबदार आले, फेटा बांधला, गेलो तिकडं, विठोबा रुक्माई झाली, मी विणेकऱ्याच्या पाया पडून विणा घेतला आणि ती विणेकरी बोलून गेलं की काय कमाल आहे महाराज, कशामुळं माणसं असे करतात. भजनी मंडळीनं सांगितल्यावर ऐकलं नाही म्हणले, पण बायानं सांगितलं की कसा आला कीर्तनाला. आता मी ज्यांना आई समजतो त्यांच्याबद्दल असं बोलल्याबरोबर तर महाराज विना त्याला वापस देणं आणि फेटा बगलत मारून येऊन पोरायबरोबर कॅरम खेळत बसणं. तुम्हाला खोटं वाटेल, आळंदीत शिकत असताना माझ्या गुरुकडून मी म्हणायचं 10 रुपये द्या, मला पुण्याला सिनेमाला जायचे. म्हणजे मूर्खा, इथं अभ्यास करायला राहिला असं सिनेमाला जातो, मग राहत नाही मी चाललो पळून. वडील म्हणले एकुलतं एक आहे, लाडक आहे, आणि म्हणून म्हणतो एकुलते एक लेकरं बिलिंदरच असतात. मी म्हणून कधीही 2 असावे. 2 असले ना, एक बिलिंदरपणा करू लागले की एक त्याला आडवं करता येते. ऐका, तसं कृष्णाचे गाराणे सांगत असताना पहिली आली, तिनं सांगितलं अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, तिला बाजूला सारलं. दुसरी आली, आम्ही असता निदसुरुई मोंगूस घेऊन करी सोडिले दोघा माझारी, तवते बोचकारी आम्हा लागी, आम्ही भूत भूत म्हणून भ्यालो, नागवेची पळून गेलो. तिसरी आली धावून, तिनं सांगितलं परवा आला आमुच्या घरात, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. हां, त्याच्यानंतर एकीनं सांगितलं आवरी आवरी आपला काना, नासियले आमच्या सुना. अजून कारण का, तर माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी, पोट पाहेचा कुणी तवतीयेने झिडकारिले. त्याच्यामुळं अंथरून आसन टाका दादांना. टाळी टाळी. स्वतः जाऊ शकले नाहीत, पण सेनापती तानाजी मालुसरे यांना पाठवलं. तसं आज या अन्नदानाचा सगळा खर्च करत असताना डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी धनंजयजी सावंत यांना पाठवलं. एकदा त्यांच्याकरता टाळा, कारण एवढ्या सगळ्या लोकांना अन्नदानाचं पुण्य त्यांचं आहे आणि हे पुण्य त्यांच्या पदरात. आपण भजन केलेलं करविता लागे अर्धपुण्य. तसं कृष्णाचं चरित्र सांगत असताना पवित्र होईन चरित्र उच्चारे, चरित्राचा उच्चार केला तरी माणसं पवित्र होतात. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा रांगू लागले, सुनेच्या पोटावून हात फिरवला. कशावरून? माणसाचं अंतःकरण काय, तुमच्या पोटामध्ये बोधपुत्र आहे का नाही? नाही का ढोंगाय परमार्थाचं चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्भार बोभाट जनामध्ये. म्हणून कोणतंही चांगलं काम करत असताना संकट येतात, हे त्याचं लक्षण आहे. संकटाशिवाय यश प्राप्त होत नाही. भगवान चालू लागले, रवी धरू लागले. सोड रवीचा हात काना करू दे मंथना. भगवान काम करत असताना, आईला त्रास देत असताना, गवळणी आपल्या घरचं दहीदूध मथुरेच्या राक्षसाला पुरवित होते. म्हणून राजकारणाचा पहिला धडा आहे,
आपल्या वैऱ्याला होणारी मदत बंद करा. धानाकरता तुम्ही पीक पाण्याकरता खताची फवारणीची व्यवस्था करताना आणि त्याच पीक पाण्यावर तणकट जगत आहे आणि ते तणकट धानाला मारक ठरत आहे. म्हणून कधीही तण उपटून टाकायचं. ते मनानं येत असतं. बाबा तुम्हाला मृदंग मनानं आला का? तुम्हाला भजन मनानं आलं का? तुम्हाला पेटी मनानं आली का? तुम्हाला कीर्तन मनानं आले का? धर्म मनानं येत नाही. धर्म शिकावा लागतो. क्षूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्थत कवयो वदंती. बहु अवघड आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अवघड असल्यामुळं ज्या ज्या घरी कृष्ण जायचा तिथलं दहीदूध खायचा आणि तिथं खोड्या करून जायचा. यशोदेनं सांगितलं, कृष्णा तुला रे ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. आणि अशा वेळेस नंदबाबांना सांगितलं, आता झालंय ना 5 वर्ष, पंचवर्षांनी लाड येत. 5 वर्षाचा असेपर्यंत त्याला पाप पुण्याची जाण नसते. त्याच्याकडून परमार्थ झाला की त्याचं फळ मिळतं. पण त्याला अधर्म जर झाला बाळाला तर त्याला बाळ म्हणून अजानता, कळालंच नाही म्हणून काही हरकत नाही. मग 5 वर्षाचं झालं आहे, याला मोर पिसाऱ्याचा मुकुट द्या, नाना प्रकारचे हार द्या, शिंग आणि वेताटी द्या, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी द्या, घुंगराची काठी द्या. आणि भगवान असा पितांबर नेसून बासरी वाजवीत 5 वनामध्ये जात होता. कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन. या 5 वनामध्ये जे तो विषयाची मोठ झाली. आणि तिकडं जात असताना दिवसभर गाई राखीत राहील म्हणून गवळणी दुडीवरी दुडी गवळणी साते निघाले. आणि या मथुरेच्या दुष्ट राक्षसांना त्यांच्या दहीदुधानं पोसू लागला. म्हणून भगवंतानं त्यांचं दहीदूध अडवायचं. अशा गवळणी माठ घेऊन जात असताना मथुरेच्या बाजारात विकण्या निघाले दहीदूध तुपा. आणि असं, आणि हे जीभ आहे बरं का, माझ्या दुधात नाही पाणी म्हणायची गरजच नाही. त्यावेळेस पाणी घालीतच नव्हते. हां, अरे जनावरं राखणाऱ्याला भाकरीवर लोण्याचा गोळा असायचा. आता मालकाचा डोळा गेला तरी डोळ्यात घालायला लोणी नाही. आणि आता जे मिळायले तर त्याचं काय नाव आहे, डालडा, डालडा वनस्पती. आणि त्याच्यातही तुम्हाला सांगायलो, कधीही लक्षात ठेवा, घरी कढवलेलं असलं तर गावरान गाईचं, जर्सी गाईच्या दुधामध्ये आणि त्याच्या ह्याच्यामध्ये विषारी पदार्थ आहे. म्हणून ती गाय हंबरल्यावर गायीसारखी वाटती का धनंजयराव? गायीसारखी वाटती का जर्सी वरडल्यावर? आपली कशी अंबा करती गाय, हां, आणि ती गाय ते क्रॉसिंग आहे. संकरित कोणतंही घाण असतं, संकरो नरका यैव. म्हणून आता मोठमोठ्या ठिकाणच्या लाडूमध्ये जे तूप मिसळायले ते सुद्धा जनावराची चरबी टाकलेलं. म्हणून नका. वाईट खाल्लं, यदन्नम भक्षेन नित्यम भवेत तादृशी मती. जसं अन्न खाऊ तशी बुद्धी होती, जशी बुद्धी होती तसा विचार करतो, जसा विचार करतो तसं आचरण करतो. ना आचरण वाईट झालं की त्याचं वाईट फळ मिळतं. म्हणून या गवळणीला अडवण्याकरता बासरी वाजवीत निघाल्या. म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गायी राखायला परमात्मा जात होता तर बासरी वाजवून पुढे चालत होता, मागं गायी येत होत्या. म्हणून त्याला गोपाळ, गोपाळ म्हणायचं. गायीचं पालन करणारा गोवळा, गायी राखीतो गोवळा, गायीला वळण लावणारा. आपल्याकडं गायी राखणाऱ्याला काय म्हणतात? गुराखी. गायी ऐका, फटकळ महाराज आहे मी, उखळ फटकळच असते. गायीच्या माग चालतो तो गुराखी.
व्यसन सोडू शकत नाही ते माणसं असून गू राखी, आणि व्यसन सोडून निर्व्यसनी होतात आणि सन्मार्गाला लावतात ते गोवळा. त्यांना देव देतो. तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. नलगती साया जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा देव तुमच्या भेटीला येतो. राम हमारा सुमिरण करे हम बैठे आराम. इतकी ताकद आहे भक्तीमध्ये. योगायोगानं भगवंताला पाहिलं आणि देवाचं स्वरूपच. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाले बापुडे तेत कोणीकडे इंद्र चंद्र, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. ही ज्याच्या दर्शनामध्ये ताकद आहे. बघितलं की समाधान वाटावं, दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. बघितलं की समाधान, आणि बघितलं की हना वाटलं. कधीतरी महाराज विंचू सर्प निघाल्यावर तुम्हाला हळदी कुंकू वाहून पाया पडा वाटते का? विंचू निघा, हना हना खेटराना हना. आणि माणसे असेत महाराज, पाप करून. पहिले पाप नव्हते का? कृतयुगामध्ये पाप होतं, त्रेतायुगामध्ये पाप होतं, द्वापर युगामध्ये पाप होतं. पाप आणि पुण्य आहेच, पण पहिलं पाप केल्यावर माणसं लपत होते. आता उलट महाराज खिरजण चाललंय महाराज. आता काय करा महाराज, ज्याचं असे कंटाळा तेच येते कपाळा. दादा तुम्हाला खोटं वाटलो, आता मला गच्चाळ सवय आहे. कधी कधी नाटक म्हणून माऊलीचा समाधी सोहळा, माझे माऊली समाधीला बसले, डोळ्याला पाणी येत नाही, अमृतांजन असं लावायचं, टळ टळ पाणी येतं. बाया म्हणते किती रडलं महाराज, मरतं का काय? बदमाश असते. हे सोंग सारी लिया रूपी आनंद. आणि कधी कधी दारोड्यासारखं बोलून दाखवतं, काय काळजी करायची महाराज, जोडून हो कीर्तन आहे. त्या कार्यक्रमाला गेल्यावर तुम्हाला गंमत वाटेल. कीर्तन संपलं, बसलो मी, 5-6 जण आले ना, अंगे सुटम पाये बूटम नेके नेकटॉय कॉलरम. ते म्हणले महाराज चला, इंग्लिश आहे. मी म्हणलं माझ्या वडिलांनं 92-94 वर्ष होईपर्यंत कॉफी आणि चहाची चव बघितली नाही. आई 73 वर्षाला वारली, मला 78 चालू आहे, अजून चहा आणि कॉफीची चव माहीत नाही. दूधसुद्धा बंद आहे. बरोबर आहे ना? दूध तूप नाही महाराज. हां, ताक आवडतं, खातो. ते म्हणले पहिलं पित असताना. म्हणून नाही रे बाबा, आणि त्याच्याशिवाय कसं जमतं महाराज? धंदा आहे, धंदे की बात आहे. पैसा मिळवायचा म्हणल्यावर सगळं करावं लागते नाटक. हां, म्हणून लक्षात ठेवा, हे सोंग सारिलिया कृष्णाने ते नाटक केलेलं आहे, नटधारी. आणि भगवंताला पाहिलं, पाहिल या वेद लावी बैसे जीवी जडोनी, समपाय करकटी वातटी बेवरेच्या. अरे बाजार भरला, बाजार ओसरला, कृष्ण रानात गेला, गाई चारून वापस आला, ती गवळण तशीच उभी होती. मग कोणत्या प्रकारची गवळण? ऐका, मी माझं ज्याचं शिल्लक आहे ती कर्मप्रधान, जिचं मी आहे पण माझं संपलंय ती उपासना प्रधान, आणि ज्याचं मी आणि माझं दोन्ही गेलंय ती ज्ञान प्रधान. हरिने माझे हरिले चित्त ईसून प्रकार, मै भूली घर जाने बाट लेक प्रकार, आणि कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी ती ज्ञान प्रधान. अशा तिन्ही प्रकारच्या गवळणीला वेड लावलं. ती गवळण उभी असताना तुकोबाराय 10ही अवतारीन तुका होता बरोबरी, त्या गवळणीला सावध केलं, तिची समाधी उतरली आणि इथं उभी राहिलीस. बाजार भरला, बाजार ओसरला, इथं का उभी राहिलीस, घरी नाही का जायचं? त्यावेळेस त्या गवळणीनं तुकोबाराय मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट,
गोरस बेचने आई हार, गोरस बेचने आई हार, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन क्या बात है. मै भूली का विसरलीस. मनुष्य विसरण्याकरता काही कारण लागतं. फुल पेलं आणि बेंदाडात पडलं. त्या बेंदाडात डुकरं होते. त्या डुकराला धरलं आणि त्याच्या शेपटावून हात फिरून म्हणते, का ग आज एकच येणी घातली. आता याला कळालं नाही का. कळाल्यावर बेंदाडात पडल का. कळाल्यावर डुकराच्या शेपटाला येणी म्हणील का. का पेलं. दारूनं मज्जातंतूवर ज्ञानाचं वाटोळं केलं. माझ्या संत महात्म्याची भाषा आहे एकनाथ महाराजाची. जो सावध घे मदिरा तो तेच क्षणी होय माजिरा. सावध दारू पेतय पण दारू त्याला इतकी गुंगून टाकते की ते सगळं विसरतंय. म्हणून विसरलीस का. बुद्धीवर अज्ञानाचा पगडा पडला की माणसं विसरतात. विसरली त्या थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. महाराज कशामुळं विसरली. विसरण्याचं काय कारण आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले मन, 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 तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. पाहिला पाहिला भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. त्या भगवंताची बासरी ऐकली आणि त्या भगवंताला पाहिलं. पाहिल्याबरोबर कोणामुळं भुललीस, कोणामुळं विसरलीस ऐका. म्हणून शब्द आहे बघितला देव. देव बघितलं की जगाचा विसर पडतो. तसं एक मौला मुसलमान फकीर अल्लाच्या दरबारामध्ये पथारी पसरली आणि नमाज पडू लागला. आणि एका तरुण मुलीचा प्रियकर, जीवाला जीव देणार, त्याला काय फ्रेंड काय म्हणतात कोणाच. हां ते बघितला आणि त्या मुलीला लय दिवसानंतर त्याची भेट झाली म्हणून ती पळत निघाली. त्याचं जे अंथरूण होतं त्या अंथरुणाला तुडवून पुढे गेली, भेटली आणि वापस निघाल्यावर ते म्हणला ला हौल विला कुवत रे तो औरत है या
बर्बादी की निशानी। ती म्हणली काय झालं? अल्लाह ताला के नमाज अदा कर रहा था, मैं नमाज अदा कर रहा था, तू मेरी दरी पे चल के माझ्या अंतोरणावर पाय देऊन पुढे गेलीस? ती म्हणली एका शरीरावर प्रेम केलं तर मला तू काय करायलास आणि तू प्रार्थना करायलास का काय मला कळालं नाही। एका शरीरावर प्रेम केल्यावर मी इतकी विसरले आणि तू देवाची आठवण करून कोण गेलं आणि कुठं गेलं? मग कधी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरेना, मनालाच कृष्ण आवडत होता म्हणून त्या मनाचा मोह नाहीसा करणारा मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला। म्हणून मै भूली घर जाने बाट गोरस बेचने, आपण सगळे गोरस म्हणजे विषयाचा त्याग करायला आलो। एक मानव सोडला तर विषयाचा त्याग करण्याची अक्कल जनावरांमध्ये नाही, फक्त माणूसच विषयाचा त्याग करतो। भोगे घडे त्याग आणि त्यागे अंगायती भोग, ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म। म्हणून गोरस बेचने आये हाट, भोग भोगण्याकरता इतर जनावरे 83,99,999, पण परमार्थ करण्याकरता मनुष्य एची देही घडे देवाचे भजन। म्हणून मनमोहन देखिला डोळा बैसला मनी, म्हणून तोची वदनी उच्चारी, याच्याकरता मनाला मोहून टाकणारा, मनाचा मोह नाहीसा करणारा। आपल्याकडे नाव दादा मोह न मद न, त्यांच्याकडे नाव मोहम्मद अहमद हेच। त्याच्यामुळं नावंसुद्धा कोणत्या तरी डोंगराचं, नदीचं, सागराचं, धान्याचं नाव मुसलमानाचं आहे का? आपले हिंदी महासागर, प्रशांत सागर, अरबी सागर, हिमालय पर्वत, गिरनार पर्वत, पर्वताचे कुठंतरी ताजखा पर्वत, अल्ताफ डोंगर है? युसुफ बाजरी, नाही महाराज। त्याच्यामुळं हे सगळं वेदापासून निघालंय, पण आपण त्याला विसरून गेलोत। जगाला विसरावं, देवाची आठवण ठेवावी। म्हणून मै भूली घर जाने बाट गोरस बेचने आये हाट, आणि विसरण्याचं कारण कान्हारे मन मोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल। देवाला बघितलं, सगळ्याचा विसर पडला, सगळ्याचा म्हणजे आपुल्याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके। मग म्हणले चल मी दाखवतो, कहाँ पग डारू देखे अनेरा, देखे तो सब ओहिने गेरा। तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जळी स्थळी काष्टी पाशानी आतमध्ये आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडी, सगळीकडेच मला देव दिसू लागला। कुठं पाय टाकू? पाय टाकल्यावर देवावर पडल। आमच्या तुकोबाराय जगद्गुरू, दोनच जगद्गुरू, कृष्ण वंदे जगद्गुरू आणि जगद्गुरू तुका अवतार नामयाचा, दोनच जगद्गुरू, बाकी सगळे त्याच्यामुळं तुकोबारायनं तिला जसा कृष्णानं अर्जुनाचा मोह निवृत्त केला, नष्टो मोह स्मृती लब्धा, तसं तू सुद्धा देव आहेस। तू सर्वाघटी राम जसंय तसं तूही राम आहेस, ममई वंशो जीवलोके, तसं समजावून सांगितलं। आणि तिच्या मनातला भेद गेला, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा। शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा, हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळीकाळा। एका जनार्दनी अखंड सोहळा, ज्यांनी हरिस्मरणानं कळीकाळाला अंकित केलं, त्यांच्या समाधीचा सोहळा असल्यामुळं एकदा आपल्या मनातला धोका काढून टाका। आणि जो परमात्मा त्या ठिकाणी, तो सगळीकडे तुमच्या आणि आमच्या आतमध्ये तोच आहे। म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं 1 मिनिटामध्ये सेवा समाप्त। उशीर झालेला आहे, मी घडीकडे बघून कधीच कीर्तन करीत नाही।
कारण जेवायला बसल्यावर टायमिंगवर जेवण होतंय का पोट भरल्यावर संपवतंय? संडासला बसल्यावर. म्हणूनच महाराज सार्वजनिक संडासमध्ये लाईन लागलेली असते, ते टेकलं नाही तोपर्यंत दरवाजावर झालं का आता बसू दे रे बाबा. म्हणून आळंदीत संस्थेत शिकत असताना दादा कोणी श्लोक म्हणू लागलं की मी मधीच कुंडली म्हणायचं, अरे खाऊ दे रे बाबा, लोकांना पंगत दिलेली ती खायसा. तुम्हाला भजन म्हणायचं तर भजनाला आहे ना मोकळी, 4-4 घंटे भजन करा. जेवायच्या वेळेसच काय एकदा पुंडली म्हणायचं आणि खायला सुरुवात करायची, आणि पोट भरल्यावर पुन्हा पुंडली म्हणायचं आणि उठायचं का उगच मधी. एक धडनं भारावर चिंद्या नाही महाराज. कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस जे काम करायचं ते करायचं. माणसं पूजेला बसते, जपमाळ हातात घेतात, ते मांजर आली बघ, दुधू तू गेलं बघ, करणं जप नाही तर उठ. कोणतंही एक पक्क करावं, एक धरला चित्ती, एक सोडीत नाही आणि मग एक बी जवळ येत नाही. ऐशीन आगवानी गावद्वारी आहे ज्याची एक देव सोडित नाही. महाराज एको देव सर्वभूतेषु गूढा, तसा एकच आमचा, ज्या भगवंताचं नाव घेतल्यावर पाप जळून जातं आणि पाप जळून गेल्यावर सुख मिळवण्याकरता त्या भगवंताच्या दोघाचं नाव घ्यावं लागतंय. ते कसं? विठोबा वृंदावनामध्ये कदंब नावाच्या झाडाखाली बसून भगवंतानं पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बोबड्या श्रीधाम्या मधुमंगळ यांना गायी वळायला पाठवायचं. त्यांच्या शिदोऱ्या आपण खायच्या, सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते. फक्त कृष्ण गुरु असल्यामुळं ग्रंथीभेद गाठ सोडायचं काम गुरु करीत असतो. म्हणून ग्रंथीभेद केला, त्याच्या माझ्या मीपणाचा करुणी फराळ. तो आला, तुझ्या शिदोऱ्या मी खाल्ल्या. मग भगवंताला सांगितलं, गायी वळण्याचं काम आम्हाला लागतोस ना, आमच्या शिदोऱ्या तू खातोस, त्याच्याकरता तू कृष्णा सांभाळले, थांबाल आपल्या गायी. भगवंत म्हणला, मला पळायची गरज नाही. योगश चित्तवृत्ती निवृत्ता. बासरी वाजवली, सगळ्या गायी एकत्र आल्या. हुतू तू हमामा सूरपारंब्या चेंडू फळी आट्यापाट्या लगोरच्या खेळ खेळून खांदी भार पोटी भू काय खेळायचे सुख. प्रत्येक जीवाच्या खांद्यावर भार आहे. ग्रंथीभेद संशयछेद मृत्यूलंघन शोकतरण आनंदाबाबती. मग भगवंतानं अवघ्या सोडिलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. भगवंतानं आपल्या शुद्ध सतोगुणाची शिदुरी हातामध्ये घेतली. भक्ताला सांगितलं, माझे आहे तैसे पाही नाही तरी घरा जाई, चोरून या माई नवनीत आणावी. सगळ्या भक्तांनी सांगितलं, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. त्रिगुणात्मक भक्ताचा काला आणि शुद्ध सतोगुणाचा कृष्णाचा काला, असा 3.5 तन्मात्रेचा काला. देव आणि भक्त दुजा नाही विचार. डाव्या हाताच्या तळभागामध्ये काला घेऊन, कांड्या पेऱ्यावर लोणचे कोशिंबिरे घेऊन भगवंतानं कसा वाटला त्याचं वर्णन आमच्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. बिभ्रदवेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानिमिषति बुभुजे यज्ञभुग्बालकीले. ज्ञानेश्वर एकंदर भगवंतानं 3 प्रकारचा काला, वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकारचा काला असतो. स्थूल देहाला भूक नावाचं दुःख आहे म्हणून काला खाऊ, दहीभात, अन्नदानाचा काला. आमच्या डॉक्टर साहेब, मंत्री महोदय, सावंतसाहेब तानाजी सावंतराव सानी, त्यांनी धनंजयला पाठवून महाराज त्यांच्या हातानं हा अन्नदानाचा काला स्थूल देहाकरता. सूक्ष्म देहाला विक्षेपाचं दुःख आहे, चंचलतेचं, म्हणून हरिनामाचा काला. आणि तिसरा कारण देहाला
भेदाचं दुःख आहे म्हणून अभेदाचा. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. मग आता अभेद काढायचं ना. चला हात आहेत का वर करा. हातावरच्या रेषा बदलतात. 3 सेकंद भजन करायचं. पण असं झिमझिम पडण्यापेक्षा दणदण पडून मोकळं. तसं मृदंगवाल्याचे मृदंग, टाळ करायचे टाळ आणि आपल्या टाळ्या, आणि तुकोबारायचं नाव तुका झाला असे कळस. 3 सेकंद भजन. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचंय का? अखंड भारताचं स्वप्न आणि संपूर्ण जगावर क्रनवंत विश्वमार्यम, संपूर्ण जगावर हिंदूचं राज्य झालेलं पाहायचंय म्हणून वर हात. आणि आवाज आला पाहिजे, हाताला मुंग्या आल्या पाहिजे. बेंबीच्या देठापासून तुकोबारायचं नाव. 3 सेकंद. हा तुकाराम तुका तुकाराम तुकाराम. खरं सांग का, आत्तापर्यंत 53 वर्ष झाले महाराज. 50% महाराष्ट्रामध्ये माझे काल्याचे कीर्तन असतात. यांनाही म्हणत असतो दुसरं एखादं द्या. ते म्हणले काल्याचं कीर्तन म्हणजे कृष्णाचं चरित्र. कृष्णाचं चरित्र खोडकर बिलिंदर आहे. महाराजही तसलाच बिलिंदर पाहिजे, खोड्या करणारा. पण आज खरं सांगू, काळजापासून सांगतो, एवढं सगळं दणदणीत भजन आजपर्यंत मी कुठंच बघितलं नाही. इतकं सुंदर. अरे माय माऊल्याचे हात लाल झाले. इतकं सुंदर भजन माझ्या माय माऊल्याने केलं. अरे तिकडं मंडपाच्या बाहेर बसलेल्या लेकराने सुद्धा भजन केलं. एकच मागणं मागतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.